अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे स्वामी संदेश असतात. चला तर मग पाहूया काय आहे आज तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि स्वामीचे मार्गदर्शन. त्या अगोदर कालच्या व्हिडिओला ज्याही स्वामी भक्तांनी फर्स्ट कमेंट केले होते त्या सर्वांचे मनापासून आभार. तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर स्वामीची अखंड कृपा दृष्टी राहो. चला तर मग शांतपैकी खालीलपैकी एका पर्यायाला स्पर्श करा आणि बघा आज स्वामी तुम्हाला कोणता मार्गदर्शन करत आहे. जर तुम्ही या पर्यायाला स्पर्श केला असेल तर स्वामी आज तुम्हाला म्हणत आहे तुमच्या दुःखाचं मेन कारण तुमची अपेक्षा आहे. तुम्ही दुसरे तुमच्यासाठी काहीतरी करतील ही गोष्ट तुमच्या दुःखाचं कारण बनत आहे. लक्षात ठेवा या जगात फक्त आपण स्वतः सोडलं तर आपलं असं कोणीही नसतं. जर सध्या तुमची परिस्थिती खूप वाईट सुरू झाली असेल तर विश्वास ठेव तुमचा काळसुद्धा खूप जवळ आला आहे. बाळा आत्तापर्यंत तू जो संयम ठेवलं त्याचे गोड फळ आयुष्यभर चाखायला मिळणार आहे. तुझ्या संसारावर ओढावलेल्या संकटातही तू माझं नामस्मरण प्रामाणिकपणे चालू ठेव. तू माझ्यावर विश्वास ठेवलास, माझ्या कठोर परीक्षेत पास झालास. इथून पुढे जे जे तुला हवं आहे ते तुला सर्व दिलं जाणार. काळजी करू नकोस. इथून पुढे तुझा संसार सुखाचा होणार. जिथे मी असतो तिथे सर्व काही शक्य होतं. आणखीनही सांगतोय भाग्याच्या दरवाजावर डोकं आपटण्यापेक्षा कर्माचं वादळ निर्माण कर. दरवाजे खुले होतील. स्वतःची वाट स्वतः बनवा. कारण इथे लोक वाट दावायला नाही तर लोक वाट लावायला बसले आहेत. तुझ्या वाटेचं दुःख तू भोगून संपवलं आहेस. तुझ्या वाटेचं सुख तुला मिळणार. कर्मावर विश्वास ठेव. आता अपेक्षापेक्षा कितीतरी पटीने जास्तच मिळणार. विचार करण्यासाठी वेळ द्या पण एकदा का कृती करण्याची वेळ आली की विचार करणं थांबवा आणि स्वतःला कार्यात झोकून द्या. चिंतामुक्त हो. हा काय तुझा पहिला किंवा अंतिम जन्म नाही. तुझ्या सर्व इच्छा आणि आकांक्षा मी पूर्ण करणार आहे. आयुष्य म्हणजेच काही स्पर्धा नाही. ते प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्मानुसार फळ मिळणार आहे. लक्षात ठेवा आयुष्याच्या वाटेवरचा प्रवास कधीच ठरवून होत नसतो. जशी वळणं येतील तसं वळावंच लागतं. चढ उतार नसतील ते रस्ते कसले आणि तडजोड नसतील ते आयुष्य कसले. ईश्वराने तर सर्वांना आयुष्य हिऱ्यासारखे दिले. फक्त एक आट घातला आहे. जो झिजेल तोच चमकेल. सध्या डोक्याने विचार करून काम करण्याची गरज आहे. आता प्रेम करणं किंवा भावनिक होऊन जमणार नाही. कारण आता फक्त पैशाला किंमत आहे या जगात. तुमच्याकडे पैसा नाही तर तुम्हाला किंमतसुद्धा नाही. एखादी चांगली कल्पना सुचली तर त्यावर कष्ट घेण्यास अजिबात आळस करू नका. कारण एक चांगली कल्पना तुमचं आयुष्य बदलून ठेवू शकते. जिथे आपली शक्ती कामाला येत नाही तिथे स्वतःच्या बुद्धीचा वापर करून तुम्हाला खेळ बदलायला यायलाच हवा. तुला जर 100 लोकांच्या शर्यतीत पहिला यायचं असेल तर तुला 99 लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करावंच लागेल. बाळा मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण केल्याशिवाय संघर्षाचे मैदान सोडायचं नसतं. आणि आयुष्य जगताना कधीच कोणावर अवलंबून राहू नका. कारण अंधार पडल्यावर स्वतःची सावलीसुद्धा स्वतःची साथ सोडत असते. प्रत्येक क्षणाला महाराजाचा नामस्मरण सुरू ठेवा. दुःखाच्या वेदना कमी होतील. सुखाचा आनंद दुप्पट होईल. जगात आपल्या दुःख किती आहे मोठं हे सांगण्यापेक्षा त्या दुःखाला आता सांगा तुमचे माऊली किती मोठे आहेत. कमी बोला, नेमकं बोला आणि हळू बोला म्हणजे लोक तुमचं बोलणं ऐकण्यात उत्सुक होतील. नशिबाला कोणाचीही नावे ठेवू नका. नशीब कोणीही विकत नाही आणि ज्याला त्याला कमी जास्त आपल्या आपल्या नशिबाने मिळतं. कोणाचा चांगला झालं तर त्याचा द्वेष करू नका. कोणाचा वाईट झालं तर त्याला
हसू नका, वेळेचं नेहमी भान ठेवा, कारण चांगले वाईट वेळ सांगून येत नाही. आणि सतत स्मरणात ठेवा, गंगेत कितीही पापे धुतली जातात ते चुकून झालेली असतात. योजना आखून केलेले पाप भोगल्याशिवाय संपत नाही. कितीही नवस केले तरी स्वामी तेव्हा देणार जेव्हा त्याची मर्जी असेल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचा एक लाईक प्रेरणा देतो आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. जर तुम्ही या पर्यायाला स्पर्श केला असेल तर पाहूया तुमच्यासाठीचे आजचे स्वामी संदेश आणि स्वामीचे मार्गदर्शन. आयुष्यात जे घडले ते तुझ्या चांगल्यासाठीच. तुमचे सगळे प्रॉब्लेम त्या दिवशी संपतील जेव्हा तुम्हाला विश्वास होईल की सगळी कामे स्वामीच्या नियोजनानुसार सुरू आहेत. तुझ्या जवळ जे जे आहे त्यापेक्षाही चांगलं तुला तुझ्या खात्यात जमा केलेलं नाही. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा समोरच्याला कोणत्याही कृतीसाठी जबाबदार ठरणं बंद कर. साध्या साध्या गोष्टीसाठी परिस्थितीला दोष देणे बंद कर आणि माझ्या नशिबात असेल तर मिळेल हे वाक्य बोलणं बंद कर. कारण तुम्ही जितका नकारात्मक विचार कराल तितक्याच गोष्टी तुमच्या आयुष्यात घडल्यास सुरुवात होते. त्यामुळे विचार सकारात्मक करा, म्हणजे आयुष्यसुद्धा सकारात्मकरित्या बदलेल. ज्यावेळी आपल्या दैनंदिन जीवनात अडचणी आणि संकटाची वाढ होते तेव्हा समजून घ्या की आपली सेवा स्वामी महाराजाच्या चरणी रुजू झाली आहे आणि त्यांनी आपले प्रारब्ध मिटवण्याचे कार्य जलद गतीने सुरू केलं आहे. जे होते तुमच्या आयुष्यात ते नक्कीच तुमच्या मनासारखं नाही, पण विश्वास ठेवा स्वामीवरती. जे करतील ते तुमच्या भल्यासाठीच असेल. बाळा, आजपर्यंत तुला संयमाचे धडे दिले पण तू त्यातून काही शिकला नाहीस. तुझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते माझ्या नियोजनाचा भाग असतो. सर्व चांगलं होतं असतं नाही. संयम नसल्याने तू नको ती चूक करून बसतो. त्यामुळे तुझ्याकडे आहे तेही तू गमवून बसतो. पूर्वजन्माचे अर्धवट राहिलेली सेवा या जन्मात पूर्ण करण्याची संधी स्वामींनी दिली आहे. कोणकोणत्या कुळात जातीत जन्माला आला त्यापेक्षा स्वामी सेवक म्हणून जन्म झाला हे तुमचं परमभाग्य आहे. रिकामा वेळ मिळाल्यावर तू शिल्लक गोष्टीबद्दल विचार करण्यात घालवू नका. साधना करायला कधीही आळस करू नका. नामाचा उपयोग व्यवहारासाठी करू नये. नाम स्वार्थासाठी नसावा. माझ्या हातून होणार नाही, मला करता येणार नाही असं कधी म्हणू नये. साधना करत असताना लोक आपल्याबद्दल काय म्हणतात याचा विचार करू नये. दुसऱ्या सेवेकरी याच्याबद्दल आपले मत देऊ नका. त्यांना वाईट म्हणू नका. स्वतःबद्दल फार बोलू नका. अहंकाराच्या आहारी जाऊ नका. तुझे ग्रह कितीही अक्री असू दे, नाही तर विक्री असू दे, फक्त काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. परिस्थिती कितीही विकृतसुद्धा कधीच कोणाचा अनिष्ट चिंतन करायचं नाही. आपण जे पेरतो तेच उगवत आहे. स्वामीच्या सृष्टीचा नियम आहे. विश्वास ठेवा, समोर उभा असलेल्या संकटापेक्षा तुझ्या मागे असलेली शक्ती मोठी आहे आणि त्या शक्तीने समस्येचं उत्तर कधीच तयार केलं आहे. तू मात्र मुखात आकण नाम घेत प्रामाणिक प्रयत्न कर. बघ, विजय तुझाच आहे. माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असला तरी कर्माच्या सिद्धांतानुसार नियतीने ठरवलेला शेवट आणि नीतीने मांडलेला बाळानो त्याला स्वीकारायचं लागतो. बाळा, परिस्थिती कशी का असेना तू हताश होऊ नकोस. फक्त विश्वास ठेव, सगळं काही ठीक होणार आहे. जो व्यक्ती कायम दुःखाचे रडगाणे गात राहतो त्याच्या दारावर उभा असलेला सुख बाहेरूनच परत जातं आणि जो व्यक्ती स्वामीवर श्रद्धा ठेवून स्वामीच्या इच्छेत इच्छा म्हणून राहतो त्याला स्वामी कृपेने सुख प्राप्त होतं. बाळा, जे शक्य आहे ते तू कर. जे अशक्य आहे ते करायला मी इथेच बसलो आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखीन स्वामी संदेश
बनवण्यासाठी जर तुम्ही या पर्यायाला स्पर्श केला असेल तर लक्षात घ्या, जेव्हा आपण तुमच्या आयुष्यात सुख येणार असतं तेव्हा त्याच्या अगोदरच दुःख, टेन्शन, संकट येत असतात. म्हणून जर तुमच्या आयुष्यात संकट येत असतात तर तेव्हा हताश न होता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, या गोष्टी घडत आहे तर याचा अर्थ तुमच्या आयुष्यात सुख लवकरच येणार आहे. चल उठ, पाहतोय काय नुसता आज वेळ वाया घालवली तर उद्या संधीचे सोनं करता येणार नाही. आपण जी गोष्ट आपल्याकडे नाही त्या गोष्टीची खूप चर्चा करतो आणि जी गोष्ट आपल्याकडे आहे त्याचा विचार पण करत नाही. आपल्याकडे जे आहे ते इतरांकडे नसू शकते. वस्तुस्थितीचा स्वीकार करून जगण्याचा प्रयत्न करा. आपल्याकडे जे आहे त्यावर मनापासून प्रेम करा. पहा, नक्कीच आनंदी जीवन जगता येईल. आणि थोडा संयम ठेवून बघा, वेळ प्रत्येकाची येते. बाळा, अति राग हा तुझ्या प्रगतीला मोठा अडथळा आहे, त्यावर नियंत्रण ठेव. आपले मार्ग तुझ्यासाठी आपोआप खुले होतील. गुरुला आत्मस्मरण करावे, भक्तीमध्ये गोडवा असावा, त्यामुळे तुमच्या आयुष्यात योग्यक्षेम स्वतः स्वामी चालवतात. जो नित्य श्रद्धा आणि विश्वासाने माझं नाव सतत जपत असतो त्याचा प्रारब्ध मी स्वतः बरोबर राहून त्याचा प्रारब्ध संपवतो, त्याला त्याचा त्रास होतच नाही. आपल्या भक्ताच्या निष्ठेची परीक्षा घेत असताना प्रारब्धाने कितीही दुःख, संकट आले तरीही भक्तांनी भगवंताच्या चरणावर अटळ श्रद्धा आहे की नाही हे पाहतात. आणि एकदा का भक्त त्याच्या परीक्षेत उतरला की स्वामीच्या कृपेला सीमाच राहत नाही. ओळखा तो आवाज, ओळख दाखवून आपल्या भक्तासाठी तो फिरत आहे. अजून त्याला उगमही नव्हता, त्याला अंतही नाही. तो त्रिलोक याचा स्वामी नसता संत नाही. त्याचे स्मरण कर, देवभान विसरून तो हळूच येईन आणि कानात सांगून जाईल, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी सेवेत आल्यावर आपण काहीच ठरवत नसतो, ठरवणे आणि करून घेणारे स्वामीच असतात. तुम्ही फक्त कार्याला सुरुवात करा, ते पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी स्वामी स्वतः घेतील. खरी भक्ती कधीच वाया जात नाही. योग्य वेळ आली की सगळ्यांना सगळं मिळतं. स्वामी कधीच भक्तांना रिकाम हाताने ठेवत नाही. जर सोबत गुरुची साथ असेल तर आयुष्यात कोणताही खडतर प्रवास हसत मुखाने जाऊ शकतो, कारण ते बळ तुम्हाला तुमचे गुरु देऊ शकतात. म्हणून गुरुचा हात डोक्यावर राहण्यासाठी सदैव त्याच्या चरणाशी राहावं. लक्षात घ्या, देवाने सांगितलं नाही की तू तुझं काम सोडून फक्त माझी भक्ती कर. देव म्हणतो तू पहिलं तुझं काम कर, जे कर्तव्य पार कर. कर्म कोणालाही चुकलं नाही, पण हे सर्व करत असताना तू माझं नाव घे. तुझे कार्य पूर्ण करण्यासाठी मी साथ देईन. प्रत्येकाचे आयुष्य ठरलेलं असतं, ते वाढवण्याचा खटाटोप करण्यापेक्षा सुंदर बनवण्याचा प्रयत्न करा. हसायला पैसा लागत नाही आणि रडायला कोणीही मोबदला देत नाही. तुमच्या दशात झालेल्या जीवनाला लवकरच दिशा देणार आहे. अरे, तुला माझ्यावर विश्वास नाही का? नेहमी तुझ्या मनामध्ये बोलत असतो, स्वामी खरंच असं करणार का? तू अजूनही मला ओळखलं नाहीस आणि मनात शंका घेऊन तू तुझ्या भाग्य उद्यात अडचण बनत आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पूर्ण विश्वासाने, श्रद्धेने नाव घे. प्रत्येक स्वप्न सत्यात उतरेल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. जय शिवशंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. जय गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो.